आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्विच ऑफ का लागतोय? काय करू? आज माझा फोन लागणारच नाही गौरीजी. रुद्र आणि त्याच्या थेरपिस्ट मध्ये माझं काय काम? काही केलं तरी काळजी काही संपत नाही. आता उशीर होणार आहे तर एक फोन करून कळवायला नको का? पण नाही, आईला गृहीतच धरतात ना. कुठे थांबलाय रुद्र कोण जाणे. पुष्पा घे. रुद्र कुठे आहे? बेडवर. काय? बेडवर म्हणजे थेरपी बेडवर. म्हणजे? अगं रुद्रला पूर्ण बरं वाटायला हवं ना. मग तो झोपेत काही विचार करतोय का, त्याला शांत झोप लागते की नाही, हे सगळं बघणं पण त्यांच्या थेरपीच्या अंडर येतं. म्हणून तो आज तिथेच राहणार आहे. भलतच काहीतरी. अशी कुठली थेरपी आहे? थेरपीचा संशय यायचा आशानी. नाही तसं काही नाही, फारच चांगली आहे. सोय सोय फार चांगली आहे तिथे. हो का? मग ठीक आहे. पण तू उद्या मला तिथे घेऊन जा, मी बघते. नाही ते शक्य नाही. अरे मी तिला नाही भेटत, पण दुरून तरी पाहते ना त्या थेरपिस्टला. पण कशाला? चांगली चालली ना थेरपी. मी तुला सांगितलंय ना ते तू कर. मला कळायला नको का माझा रुद्र कुठली थेरपी घेतोय, कुठे थेरपी घेतोय? उद्या त्याला काही झालं म्हणजे? नाही नाही काही होणार नाही त्याला. इनफॅक्ट त्याला खूप बरं वाटतंय. तू बघतीयस ना त्याला. नाही मला माहितीये तो बरा झालाय, म्हणूनच मला बघायचंय की काय जादू आहे. तू मला तिथे नेणार आहेस की नाही? बर ठीक आहे, पण मी फक्त बाहेर सोडे ना. काय मला आज जायची परवानगी नाहीये. नाही मी तिथे असल्यामुळे तो मोकळेपणाने बोलला नाही तर. अगं तिथे ना पेशंटच्या घरच्यांना किंवा मित्रांना आज जाऊ देत नाहीत. अरे तू काळजी करू नकोस नंदाई. हे बघ तिथे जितकी रुद्राची काळजी घेतली जाते ना तितकी काळजी कुठेच घेतली जाणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. हा बरं तू शांतपणे झोप, मी पण जातो. हा गुड नाईट. माझे कपडे कुठे गेले?
रुद्र सर बोला, बरं वाटतंय ना आता? हा ठीक आहे. अरे पण माझे कपडे कुठे आहेत? कपडे? कसले कपडे? कसले कपडे म्हणजे माझे कपडे. तुमचे कपडे का? दिले होते का तुम्ही ठेवायला? नाही, काल आश्रमात. काय झालं काल? त्याचं काय ना, मी काल संध्याकाळपासून गेलोच नाही आश्रमात. मी गेलो ना आश्रमात, तुमचे कपडे पाहून ठेवतो. तुम्ही यालच ना आज? अरे पण हा तर आश्रमातच नव्हता. येत आहे ना? हो हो हो. भेटूया मग. रुद्र सर, तुम्ही असे का फिरता? मला थंडी वाजते. थंडी? पण आता? ए, काय झालं असायला? आज जा बरं. काय वेडेपणा आहे हा? गौरीजी माझे कपडे. हा बोल रे. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मी डिस्टर्ब तर नाही केलं? नाही तर ठेवतो फोन. काय बोलतोयस? गंमत केली रे. बरं, उठलास का? झाला फ्रेश? बरं वाटतं का आता? किती प्रश्न विचारशील? ते कपडे कुठे आहेत माझे? अरे मग कालचेच घाल ना, एवढं काय त्यात? अरे मिळाले तर घालणार ना, तेच सापडत नाहीये. सापडत नाहीयेत म्हणजे? अरे बाहेर कुठेतरी असताना कशाला मग उघड्याने झोपायचं? काय लहान आहेस का तू आता? मी नाही काढलेत कपडे. मग कुठे काढले? तेच कळत नाहीये, माझे कपडे हरवले. काय? अरे असे कसे कपडे हरवतील? तूच कुठेतरी विसरला असशील काढून. नीट आठव. नाही आठवते रे. मग मी इकडे बघू का? नाही, तुझ्या कपड्यांना सवय आहे ना सकाळी उठून इकडे यायचं. आतला माणूस आला नाही, याला काय फरक पडतो? ते माझी वाट लागली आणि तुला मस्करी सुचते? अरे इथे उघडाय रे मी. सगळे हसतात माझ्यावर. अरे पण चांगलं आहे ना, तुझी बॉडी बघून बाकीचे पण इन्स्पायर होतील, जिमला जातील. तुला माझी अवस्था कळत नाही इथे का असं वागतोयस? तू नेलेस का रे कपडे? काय? अरे मला जर आणायचं असतं तर तुलाच घेऊन आलो असतो ना. फक्त कपडे कशाला आणू? माझे कपडे नेले कोणी मग? तू इथे नाहीयेस, भरत इथे नाहीये, कोणीच मोठं नाहीये. माझे कपडे बदलले कोणी? तू हसतोस म्हणजे तुला माहिती आहेत कपडे कुठे आहेत? नाही रे, मला कसं माहिती असेल? काही काय ते आश्रमात तुझे कपडे कोणी बदलले मी कसं सांगू शकतो? पण म्हणजे आश्रमातलेच कोणीतरी तुझे कपडे बदललेत ना, मग तुझे कपडे तिथेच असतील आणि तुझा कपडे चोरही. इथे फक्त गौरीजी आणि मुलंच आहेत. म्हणजे गौरीजींनी चोरले की काय कपडे? काही काय बोलतोयस? नाही, गौरीजी असं करणार नाही. तू काल राग पाहिलंस ना त्यांचा? अरे राग फक्त वरवरचा असतो, पण मुळाशी प्रेम आहे ना. प्रेमाने केला असेल रे त्यांनी. नहीं, मला नहीं वाटत. अरे प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, नींद आ जाती है, कपड़े चोरी हो जाते हैं. झालं तुझं? तू आत्ताच्या आत्ता कपडे घेऊन ये माझ्यासाठी. नाही ना, मी नाही येणार. गौरीजी रागवतील ना. अरे मी काय उघडा राहू का इथे? आलास की डायरेक्ट कपडे घेऊन ये माझ्या खोलीत, समोरच्या खोलीत.
मला काय वाटतं रुद्र, तसंही खूप उकडतंय, बस जरा तसाच. अर्ध्या तासाच्या आत जर तू इथे माझे कपडे घेऊन नाही आलास तर मी बघा काय करेन. चल जाऊ दे, मला नाही सोडू शकत तुम्हाला मी. बघतेस कशी चंद्रिकाला नाही सोडत, जाऊ दे. तिने गौरीबद्दल घरात सांगितलं तर गडबड होईल. ती जिवंत आहे हे सगळ्यांनाच कळेल. नाही नाही, गौरी जिवंत आहे हे घरात कळता कामा नये. ओ बाई, तुमचे पैसे पडलेत का? वय वय, माझेच आहेत. माझेच पडले होते, कळलंच नाहीत कधी पडले ते. लागली गळाला. किती लाचार करतो पैसा माणसाला. थँक. आभार कसले मानता? ज्याचं त्याला मिळालं की खूप आहे. प्रत्येकालाच काही ना काही हवं असतं, हो ना? होय, कळलं की. पण तुमची ओळख नाही, म्हणजे बंगल्यातून बाहेर आलात म्हणजे? तुम्ही ज्याला शोधताय त्याची आई आहे मी. काय तो तोरा, पैसा असलं की असंच तेचात राहायला जमत. बरं झालं भेटलात तुम्ही. तुमचा मुलगा? बराच वेळ उन्हात उभे आहात ना, पाणी देते. मंथन, पाणी आण. काय म्हणत होता तुम्ही? बोला. काय तुमच्या पोराला राहायला जागा नाहीये का इथं? का गिळायला नाहीये काही? नाही, एवढा मोठा महल आहे ना हो. जेवण खावण पण चांगलं मिळत असेल ना इथं. तरी कशाला आमच्या अनाथ आश्रमात तळ ठोकून बसतो? हा इतका श्रीमंत असून गरीबाच्या ताटातला का खातो? हा, किती नुकसान होतंय. अहो, मी म्हणून सांभाळते, पण किती करायचं एकटीने? सांगा ना तुम्ही, किती करायचं एकटीने? आधीच त्या मायलेकींचा ताप झालाय डोक्याला. त्यांना थकलून लावणार होते, पण हा टपकला. तुम्ही सांगा तुमच्या पोराला आश्रमापासून लांब राहायचं, आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालंय ना त्याची भरपाई. नुकसान भरपाई. पैसे मागायच्या आत पैसे हातात. वा चंद्रे वा. पैसे नकोत मला, राहू द्या. गरज लागली तर आणखी देईन. त्या बदल्यात माझं एक काम करायचं. नुकसान भरपाई म्हणून एवढे दिले? कामाचे तर किती देईल ही बया. वा. किती पैसे मिळणार कामाचे? मोजता येतं तुम्हाला? ओ बाई, दुसरी पास आहे मी. मग नाही मोजता येणार तुला, कारण तुला जितके पैसे मिळणार आहे तो आकडा तुला दुसरीत शिकवलाच नाही. एवढे पैसे? काय काम आहे? रुद्रला आवर घालायचं. अहो, तो तर तुमचा मुलगा आहे ना, म्हणूनच सांगतेय मी. त्या गौरीचा त्रास तुम्हालाच नाही मलाही झालाय. आमच्या घरची मेड होती ती, मोल करी. या बया, असा सगळा कुटाणा हाय वय. त्या दोघांना जवळ येऊ द्यायचं नाही. जा, कामाला लागा. आणि जर ते जवळ आले ना तर हे पैसे तुमच्यापासून लांब होते. तुम्ही काळजी सोडा.
तुम्ही फक्त माझी झोळी भरायचं काम करा, बाकी सगळं मी बघते. मला कळत नाहीये, इथे कोणी दिसत नाहीये म्हणजे गौरीजींनीच माझे कपडे बदलले. मटर सोलताय? कसं वाटत असेल त्यांना? नाही म्हणजे मटरचं साल निघाल्यानंतर त्याला कसं वाटत असेल ना? आई 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 आज नाश्त्याला काय बनवलंय? उपमा. मटर घालून? ए तू इकडे काय रे? तूच माझे कपडे काढून घेतलेस ना? नाही नाही मी नाही. खोटं बोलू नकोस, मला माहितीये तूच काढून घेतलेस. हा नाही, ते बाहेर मागच्या तारेवर वाळत होते. अच्छा असं आहे का? पण मी म्हणतो सरांची मस्करी करता का तुम्ही? नाही मुळात असं करायचंच कशाला? दुसऱ्यांच्या कपड्याला हात का लावायचा? नाही मी नाही लावला सर. नाही तुम्हा पोरांशिवाय आहे कोण इथे लबाड? थांब एकदा दादू येऊ दे, मी त्याला सांगितलंय की कोणीतरी माझे कपडे लपवलेत म्हणून. तो चांगली खरडपट्टी काढेल आल्यावर. अरे माझ्या पॅन्ट मधले 50 रुपये पण चोरीला गेलेत. चोरीला गेलेत 50 रुपये. पैसे नव्हते खिशात, मी खिसे तपासले होते, कपडे काढले. म्हणजे तुम्ही कपडे बदललेत तर? कसं वाटलं असेल रुद्र सरांना? मी त्यांचे का तोच विचार करतेस गौरी? काही चुकलेलं नाहीये तुझं. काढून टाक बरं विचार डोक्यातून. असं कसं काढून टाकणार विचार? त्यांचे कपडे मळले होते म्हणून मी ते काढले. काही पाप केलेलं नाहीयेस तू. मग संपला विषय. आता विचार करायचं थांबव बरं आणि कामाला लाग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरीजी तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला माझी काळजी वाटते, कळलंय मला. आणि ती काळजी मी आता तुम्हाला विसरू देणार नाही.
अरे देवा, म्हणजे आता ही नंदिनी गौरीला भेटणार का? अगं मी तर म्हणते की बस झालं आता ते थेरपिस्टकडे जाणं, आता काही गरज नाही, बरा झालाय ना तो आता. नाही नाही, असं कसं, थेरपी पूर्ण करावी लागेल ना. हो ना, म्हणूनच म्हणते मी की मला बोलायचंय, आणि भेटून बोलता येत नसेल तर कॉल कर ना त्यांना, फोनवर बोलू. हा, पण नंदाई मी काय म्हणतो, त्यांच्यामध्ये उगाच आपण कशाला. पुष्पा, फोन लाव तू. पण नंदाई. पुष्पा, मला बोलायचंय. आता कसं सांगू तुला, रुद्र आणि गौरीजींची लव्ह स्टोरी अजून नीट ट्रॅकवर यायची, त्यात तुझा फोन गेला तर. रुद्र सर, तुम्हाला गौरी आणि बोलवलंय. मला? हो. नक्की मलाच बोलवलंय ना? हो. बर. हे घे, तू बस तिथे. गौरीजी बोलवलं मला? हो. काय करताय? तुम्ही काय करताय? तुम्हाला माहितीये नाही ते लहान मुलं आहेत, मग कशाला उघड्या बटनांची फॅशन करायची? मला नाही चालणार हे जे काही करायचं ना ते तुमच्या घरी जाऊन करायचं, इथे नाही. मला माहितीये सगळं मुद्दाम चाललंय हे. आधी बटन लावा, नाही तर ती शाल पांघरा. काहीतरीच काय, ठीक तर मरणाचं उकडतंय, ही शॉल नाही मी पांघरू शकत. हे काय, तुम्हाला हवं ते करा, पण आधी गळा झाक. नसती हाऊस नको इथे. हाऊस? मी हाऊस करतोय? तुम्ही केलंय ते? मग काय, कपडे कोणी धुतले? तुम्ही. ब्रशने घासून घासून बटन तुटली. मला लावायची ना परत. मी लावेन ती घरी जाऊन. मग जात का घरी? माझं शिकवण नाही झालं अजून. पण मग म्हणून असं बसलेलं नाही चालणार मला. हे बरं आहे, चूक तुमची, तोडलं तुम्ही, त्रास तुम्हाला होतोय. आता तुम्हीच यावर काहीतरी पर्याय शोधा. ठीक आहे, मी सुई दोरा देते, तुम्ही लावून घ्या बटन. मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही लावता येत. मी घरी जाईन आणि लावून घेईन कोणाकडून तरी. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीच द्या लावून. ठीक आहे, देते लावून. ठीक आहे गौरीजी, आपल्या प्रेमाचे धागे पण असेच विणले जातील. रेवती आंटी, आपण वेळीच जर काही केलं नाही तर वाट लागेल. काय झालंय? घरी त्या रुद्राच्या सोकॉल्ड थेरपिस्टचं किती कौतुक चाललं माहितीये तुला? सतत तिच्याच बद्दल बोलतायत. काय? हो, आजच आई त्या थेरपिस्टशी बोलायचं म्हणत होती. नंदिनी? कशासाठी? काहीतरी महत्वाचं आहे म्हणत होती. आत्ताच फोन लावून दे म्हणून पुष्पाच्या मागेच लागली होती. काय मूर्खपणा आहे. तेच तर ना, ती थेरपिस्ट गौरीचे हे तिला कळलं तर. हाताला धरून घरी आणतील त्या गौरीला, आणि मग आपल्या हातात काही उरणार नाही. रुद्रही सोकावेल ती आल्यामुळे, आणि पुन्हा सगळं त्या रुद्रकडे जाणार, आणि आपण काय करणार आहोत? हातावर हात धरून बसून राहणार. ओ गॉड, मग रुद्र मला घरी येऊ देणार नाही. तुझं सोड, इथे माझं जगणं मुश्किल करेल तो. रिलॅक्स डार्लिंग, तो असंही काय करणार आहे? आणि तुझे जे पैसे आहेत ते तुझ्याकडेच राहणार आहेत ना. ए बाई, तू ओळखत नाहीस त्या रुद्रला. तो काहीही करू शकतो, त्याचा काही नेम नाही. ओ गॉड, मग सुमित आता? आणखी आपण काय हातावर हात धरून बसायचंय का? उद्या ती गौरी घरी येईल आणि आपल्याला तिची हुजुरी करावी लागेल. ओ गॉड. ए गप्पा,
तू कशाला थांबवतोस हिला आपण बोलत असताना? आणि मला ओळखत नाहीस का तू? माझं प्यादक कामाला लावलंय मी, आणि त्यांना दूर करायची आश्रमावरच सोय केली. आणि काहीही झालं तरी ते प्याद रुद्र आणि गौरीला एकत्र येऊ देणार नाही. शर्ट काढून देऊ? नाही नको. मग अंगावरच शिवणार? हो. नाही देतो ना, काढावंच लागेल. नाही नाही जमेल, मला जमेल. मला टोचल्यावर तुम्हालाही त्रास होतोय ना? ही जी काळजी वाटते ना, यालाच प्रेम असं म्हणतात. माणुसकी म्हणून पण केली जाते काळजी. तुमच्या मनातले नको ते विचार आणि शर्टचे बटन. बंदच ठेव. प्रेम असं बंद करून ठेवता येतं का गौरीजी? नाही. आता तुमच्याच डोळ्यात बघा ना, जे तुम्हाला नाही जमलं ते मला कसं जमेल? तुमचं माझ्यावरचं प्रेम मी तुमच्या ओठांवर आणणारच. अरे यार, हा रुद्र पण ना कुठे गेलाय कोणाच ठाऊक. फोन पण उचलत नाहीये. अरे वॉचमन, बाईकची किल्ली घेऊन या. बोला सर. बाईकची किल्ली नाहीये. नाहीये?
बरं मग कारची किल्ली द्या.